नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकत्याच पार पडलेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मॅग्नस कार्लसन यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे व मॅग्नस कार्लसन यांनी आर प्रज्ञानंद यांना अंतिम सामन्यात हरवून हे विजेतेपद पटकावलेलं आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणते शहर एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम स्वीकारणारे देशातील तिसरे शहर ठरले आहे? तर आता एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम स्वीकारणारे कोलकाता हे देशातील तिसरं शहर ठरलेलं आहे. ही जी एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे याची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर पुण्यातील IITM या संस्थेद्वारे या सिस्टीमचा विकास करण्यात आलेला आहे. व या सिस्टीमचं उद्दिष्ट काय आहे? तर शहरी भागातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पातळीला संबोधित करणे हे या सिस्टीमचं उद्दिष्ट आहे. आणि या सिस्टीम मध्ये 0 ते 500 मूल्या अंतर्गत एअर क्वालिटी मोजली जाते. आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारे पहिले खेळाडू कोण ठरले आहेत? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात येईल. तर आता जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू हे नीरज चोप्रा ठरलेले आहेत. बरं, नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत व नुकतंच आता त्यांनी जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये 88.17 मीटर अंतरावर भाला फेकून हे सुवर्ण पदक आपल्या नावावर केलेलं आहे. आणि मित्रांनो, हे या स्पर्धेतील भारताचं एकूण तिसरं पदक आहे. याआधी नीरज चोप्रा यांनी या स्पर्धेमध्ये रौप्य पदक तर अंजू बॉबी जॉर्ज यांनी लांब उडीमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, नीरज चोप्रा यांनी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम यांनी रौप्य पदक मिळवलेलं आहे. नीरज चोप्रा यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. नीरज चोप्रा यांनी 2016च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये आशियाई चॅम्पियनशिप मध्ये, 2018 मध्ये आशियाई क्रीडा तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक मध्ये, 2022 मधील स्टॉकहोम डायमंड लीग आणि जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, 2023 मधील दोहा डायमंड लीग व लॉसने डायमंड लीग या स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आणि त्यांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी कोणती आहे? तर त्यांनी 89.94 मीटर अंतरावर भाला फेकून सर्वोत्तम अशी कामगिरी केलेली आहे. त्यांना आतापर्यंत 2022 मध्ये पद्मश्री परमविशिष्ट सेवा पदक, स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर, त्यानंतर 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. बरं, आता या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पदतालिकेत प्रथम स्थान कोणत्या देशानं पटकावलं आहे? तर या स्पर्धेमधील पदतालिकेमध्ये युएसने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. युएसने यामध्ये एकूण 29 पदक मिळवलेले आहेत. त्यापैकी 12 गोल्ड, 8 सिल्वर आणि 9 ब्रॉन्झ पदक आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर यामध्ये कॅनडा आहे. कॅनडाने यामध्ये एकूण 6 पदक मिळवलेले आहेत. त्यामध्ये 4 गोल्ड आणि 2 सिल्वर आहेत. व स्पेन 4 सुवर्ण व 1 रौप्य पदकासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. बरं, आपला भारत या पदतालिकेत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत यामध्ये 18व्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेविषयी सुद्धा थोडक्यात माहिती नोट करून घ्या की या स्पर्धेची 19वी आवृत्ती होती. ही स्पर्धा 19 ते 27 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती व या स्पर्धेचं आयोजन हंगेरीमधील बुडापेस्ट या शहरामध्ये करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 14 पहा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या पहिल्या महिला फील्ड डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या पहिल्या महिला फील्ड डायरेक्टर म्हणून सोनाली घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जे सध्याचे जतेंद्र शर्मा फील्ड डायरेक्टर आहेत ते 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत व त्यानंतर 1 सप्टेंबर पासून सोनाली घोष या पदावर कार्यरत होतील. सध्या सोनाली घोष या गुवाहाटी येथील प्रधान मुख्य वनरक्षक आणि वन दलाचे प्रमुख यांच्या कार्यालयात मुख्य वनरक्षक संशोधन शिक्षण आणि कृती नियोजन विभाग म्हणून कार्यरत आहेत. बरं, आता हे जे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हे तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहून घेऊया. 1905 मध्ये प्रथम याला प्रस्तावित संरक्षित जंगल म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर 1950 मध्ये या अभयारण्याला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यानंतर 1974 मध्ये या उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ही डेट लक्षात ठेवा. 1974 मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेला आहे व 1985 मध्ये युनेस्कोने या उद्यानाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे.
आता आपल्याला इथे सोनाली घोष यांचं नाव लक्षात ठेवायचंच आहे. याबरोबरच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती बँकेच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून मिशेल बुलॉक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. युनायटेड स्टेट्स फेडरल न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला या नुसरत जहाँ चौधरी बनलेल्या आहेत. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष या परमिंदर चोप्रा. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या पहिल्या महिला महासंचालक एमी पोप. भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा या रवनीत कौर बनलेल्या आहेत. जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस या सेलेस्टे सावलो आहेत. तर ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा या डिल्मा वाना रोसिप बनलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या ऑस इंडेक्स या सागरी युद्धाभ्यासाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? तर हा जो ऑस इंडेक्स युद्धाभ्यास आहे या युद्धाभ्यासाचं आयोजन ऑस्ट्रेलियामधील सिडनी या शहरामध्ये करण्यात आलं होतं. आणि ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती होती? तर 5वी आवृत्ती होती व हा युद्धाभ्यास 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, हा एक द्विवार्षिक युद्धाभ्यास आहे, म्हणजेच दर 2 वर्षांनी हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो व प्रथम हा युद्धाभ्यास 2015 मध्ये भारतात आयोजित करण्यात आला होता. यासच इतर युद्धाभ्यास सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, जाहिद तलवार हा युद्धाभ्यास भारत आणि संयुक्त अरब अमिरात या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो. यावेळेस हा युद्धाभ्यास दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. नोमॅडिक एलिफंट हा युद्धाभ्यास भारत आणि मंगोलिया. एकता युद्धाभ्यास भारत मालदीव. अल मोहिद अल हिंदी युद्धाभ्यास भारत आणि सौदी अरेबिया. समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया. स्लिनेक्स भारत श्रीलंका. कोकण भारत ब्रिटन. फ्रिंजेक्स भारत फ्रान्स. दसलिक भारत आणि उझबेकिस्तान. धर्म गार्डियन भारत जपान. तरकश भारत अमेरिका. सायक्लॉन भारत आणि इजिप्त. तर नसीम अल बहर हा युद्धाभ्यास भारत आणि ओमान या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 6 पहा. 9व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते? तर आता ही जी 9वी राष्ट्रकुल संसदीय परिषद आहे याचं उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ही जी राष्ट्रकुल संसदीय परिषद आहे ही कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर राजस्थानमधील उदयपूरमध्ये 21 आणि 22 ऑगस्ट दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं. व या परिषदेची थीम काय होती? तर स्ट्रेंथनिंग डेमोक्रेसी अँड गुड गव्हर्नन्स इन द डिजिटल एज अशी या परिषदेची थीम होती. प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणत्या राज्याने 1000 मिलीलीटर पेक्षा म्हणजेच 1 लिटर पेक्षा कमी क्षमतेच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यावर बंदी घातली आहे? तर नुकतीच आता अशा प्रकारची बंदी ही आसाम या राज्याद्वारे घालण्यात आलेली आहे आणि आसाममध्ये ही बंदी 2 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. आणि आसाम राज्याद्वारे हा निर्णय घेण्यामागचं उद्दिष्ट काय आहे? तर प्लास्टिक प्रदूषणाची समस्या सोडवणे आणि शाश्वत वर्तनाला प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. आसामविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. आसाम या राज्याच्या सीमा 2 देशाशी संलग्न आहेत व ते 2 देश कोणते? तर भूतान आणि बांगलादेश या 2 देशाशी आसाम या राज्याच्या सीमा संलग्न आहेत. सध्या आसामचे राज्यपाल हे गुलाबचंद कटारिया आहेत. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. आणि आसाममध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत. आताच आपण पाहिलं होतं काझीरंगा नॅशनल पार्क हे आसाममध्येच आहे. मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरंग नॅशनल पार्क आणि दिब्रू सेक्वा नॅशनल पार्क देखील आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. बरं, आसाम या राज्याची राजधानी काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. आता यामध्ये काय विचारलेलं आहे? तर खालीलपैकी कोणत्या तारखेस गोव्याच्या किनाऱ्यावर स्वदेशी बियॉन्ड व्हिज्युअल रेंज या हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे? तर आता ही जी चाचणी आहे ही 23 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. आता ही डेट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे कारण आता एक्झाम मध्ये अशा प्रकारे डेट सुद्धा विचारण्यात येत आहे. तर लक्षात ठेवा 23 ऑगस्ट रोजी अस्त्र या क्षेपणास्त्राची गोव्याच्या किनाऱ्यावरून यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. बरं, या अस्त्र क्षेपणास्त्राची निर्मिती कोणी केलेली आहे? तर संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, संशोधन केंद्र इमारत आणि DRDOच्या इतर प्रयोगशाळा यांनी एकत्रितपणे या क्षेपणास्त्राची निर्मिती केलेली आहे. डायरेक्ट तुम्हाला एक्झाम मध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की अस्त्र या क्षेपणास्त्राची निर्मिती खालीलपैकी कोणत्या संस्थेने केलेली आहे? व तुम्हाला तेथे DRDO हे एकच ऑप्शन देण्यात येईल. तर लक्षात ठेवा अस्त्र या क्षेपणास्त्राची निर्मिती DRDO या संस्थेद्वारे करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. आता नुकतेच इमर्सन मंगाग्वा हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत? तर इमर्सन मंगाग्वा हे झिम्बाब्वे या देशाचे राष्ट्रपती म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. झिम्बाब्वेमध्ये आता ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यामध्ये इमर्सन मंगाग्वा यांनी 50% पेक्षा जास्त मते मिळवत नेल्सन चामिसा यांना पराभूत केलेला आहे. बरं, झिम्बाब्वे या देशाची राजधानी काय आहे? तर हरारे ही राजधानी आहे आणि अमेरिकन डॉलर
हे या देशाचं चलन आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय क्रीडा दिन आहे हा 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे व त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा 2012 मध्ये करण्यात आली होती. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 185 सामन्यात 570 गोल केलेले आहेत व त्यांना 1956 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या देशाच्या सहकार्याने भारत हा लुपेक्स मिशन राबवणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.